शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल आणि मला घेऊन गेला आणि त्याने सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या, तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. आणि म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज. इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे.
कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आज खरं म्हणजे एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण किती वाढवली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यावर्षी शेती क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून कुटे साहेब आपण जो पैसा देतोय तो 95,000 कोटी रुपये आहे. कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, कर्जमाफीचा पैसा नाही, 95,000 कोटी रुपये आपण देतो आहोत. मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आपण वाढवतो. आपला प्रयत्न आहे की एक क्षेत्र हळूहळू सस्टेनेबल झालं पाहिजे आणि म्हणून एक एक गोष्ट जी आपण करतोय, आता शेती क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर चालू केलाय. कारण आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आज आपण इस्रायलची शेती बघितली तर इस्रायलच्या शेतीमध्ये फर्टिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, पण त्या ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन आहे. जे काही त्या ठिकाणी द्यावं लागतं ते सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं आहे ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे. आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत. आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते आहे, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील. आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून
गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे. माझे वडील स्वतः शेतकरी होते. आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे. कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते. आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो. वर्षातले 3 महिने मी गावी असायचो. माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत. आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता. आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गुळ तयार करायचो त्याच्यातनं. त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं. त्या गुऱ्हाळामध्ये ते गुळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे. फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतात त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेन पर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमी भाव देतो, हमी भावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो, सगळे शेतीवर जायचे.
आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतलं म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात ती 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातनं समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास पुढले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार